श्री गणेशाय नमः। धन्य धन्य तेची जन, जे शिवभजनी परायण, सदाशिवलीलामृत श्रवण, अर्चन सदाशिवाचे। सूत म्हणे शौनकादिकांप्रती, जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती, त्यांच्या पुण्यास नाही मिती, त्रिजगती तेची धन्य। जो सहस्त्र रुद्राक्ष करी धारण, त्यासी वंदिती शक्रादी सुरगण, तो शंकरची त्याचे दर्शन, घेता तरती जीव बहु। अथवा षोडश षोडश दंडी जान, बांधावे रुद्राक्ष सुलक्षण, शिखे माझी एक बांधावा पूर्ण, शिवस्वरूप म्हणूनी, त्यावरुनी करिता स्नान, तरी त्रिवेणी स्नान केल्या समान। असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण, रुद्राक्ष बांधीजे आदरे, कंठी बांधावे 32, मस्तका भोवते 24, सहा सहा करणी पुण्य विशेष, बांधिता निर्दोष सर्वदा, अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गळा, एकमुखी रुद्राक्ष आगळा, पूजिता भाग्य विशेष, पंचमुख षण्मुख अष्टमुख, चतुर्दशमुख लक्ष्मीकारक, सकळ मंत्र सुफळ देख, रुद्राक्ष जप नित्य करिता, नित्य रुद्राक्ष पूजन, तरी केले जाणीजे शिवार्चन, रुद्राक्ष महिमा परम पावन, इतिहास ऐका याविषयी, काश्मीर देशीचा नृप पावन, नामाभिधान भद्रसेन, विवेक संपन्न प्रधान, परम चतुर पंडित, प्रजादायात भूसुर, धन्य म्हणती तोची राजेश्वर, लाचन घे न्याय करी साचार, अमात्य थोर तोची पै, सुंदर पतिव्रता मृदुभाषिनी, पूर्वदत्ते ऐसी लागिजे कामिनी, सुत सभाग्य विद्वान गुणी, विशेष सुकृते पाविजे, गुरुकृपावंत सर्वज्ञ थोर, शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार, वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरस फार, विशेष सुकृते लाहिजे, श्रोता सप्रेम चतुर सावधान, यजमान साक्षेपी उदारपूर्ण, काया आरोग्य सुंदर कुलीन, पूर्व सुकृते प्राप्त होय। असो तो भद्रसेन आणि प्रधान, बहुत करिता अनुष्ठान, दोघांसी झाले नंदन, शिवभक्त उपजतांची, राजपुत्र नाम सुधर्म, प्रधानात्मज तारक नाम, दोघे शिवभक्त निस्सीम, सावधान शिवध्यानी, बाळे होऊनी सदा प्रेमळ, अनुराग चित्ती वैराग्यशीळ, लौकिक संगे ध्रुव अमंगळ, त्यांची संगती नावडे त्यासी, पंचवर्षी दोघे कुमर, लेवविती वस्त्रे अलंकार, गजमुक्त माळा मनोहर, नाना प्रकारे लेवविती, तव ते बाळ दोघे जण, सर्वालंकार उपाधी टाकून, करीती रुद्राक्ष धारण, भस्मचर्चिती सर्वांगी, आवडे सर्वदा एकांत, श्रवण करीती शिवलीलामृत, बोलती शिवनामावळी सत्य, पाहणे शिवपूजा सर्वदा, आश्चर्य करीती राव प्रधान, यासी कानावडे वस्त्रभूषण, करीती रुद्राक्ष भस्मधारण, सदा स्मरण शिवाचे, विभूती पुसोनी रुद्राक्ष काढिती, मागुती वस्त्रे भूषणे लेवविती, तो सेवेची ब्राह्मणासी अर्पिती, घेती मागुती शिवदीक्षा, शिक्षा करिता बहुत, परितेन सांडिते आपुले व्रत, राव प्रधान चिंताग्रस्त, म्हणती करावे काय आता, तो उगवला सुकृत मित्र, घरासी आला पराशर, सवे वेष्टीत ऋषींचे भार, अपार सूर्य तेजस्वी, जो कृष्णद्वैपायनाचा जनिता, त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता, जो वसिष्ठाचा नातू तत्वता, राक्षस सत्र जेने केले, जेवी मनुष्य वागती अपार, तैसेची पूर्वी होते रजनीचर, ते पितृकैवारे समग्र, जाळीले सत्र करुनिया, जन्मे जये सर्पसत्र केले, ते आस्तिके मध्येची राहविले, पराशरासी पुलस्तीने प्रार्थिले, मग वाचले रावणादिक, वीरंची सदटाऊनी क्षण मात्रे, प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे, तेवी पितृकैवारे पराशरे, वादी जर्जर पै केले, ते सांगावी समूळ कथा, तरी विस्तार होईल ग्रंथा, या लागी ध्वनितार्थ बोलिला आता, कळले पाहिजे निर्धारे, ऐसा महाराज पराशर, ज्याचा नातू होय शुक्र योगींद्र, तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार, घरा आला जाणुनी, राव प्रधान सामोरे धावती, साष्टांग नमुनी घरासी आणिती, षोडशोपचारे पूजिती, भावचित्ती विशेष, समस्ता वस्त्रे भूषणे देऊन, राव विनवी कर जोडून, म्हणे दोघे कुमर रात्रंदिन, ध्यान करीती शिवाचे, नावडती वस्त्र अलंकार, रुद्राक्ष भस्मावरी सदाभर, वैराग्यशील अनुमात्र, भाषण न करीती कोणासी, इंद्रिय भोगावरी नाही भर, नावडे राजविलास अनुमात्र, गजवाजियानी समग्र, आरूढावे आवडेना, पुढे हे कैसे राज्य करीती, हे आम्हासी गुड पडले चित्ती, मग ते दोघे कुमर आनोनी गुरुप्रती, दाखविले भद्रसेने, गुरुने पाहिले दृष्टीसी, जैसे मित्र आणि शशी, तैसे तेजस्वी उपमा तयासी, नाही कोठे शोधिता, यावरी बोले शक्तिसुत, म्हणे हे का झाले शिवभक्त, याची पूर्वकथा समस्त, ऐक तुझ सांगतो,
पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदीग्राम, तेथील वारांगना मनोरम महानंदा नाम तियेचे, त्या ग्रामीचा तोची भूप, पृथ्वी माझी निस्सीम स्वरूप, ललिताकृती पाहुनी कंदर्प, तन्मय होऊनी नृत्य करी, जैसा उगवला पूर्णचंद्र, तैसे तिजवरी विराजे छत्र, रत्नखचित याने अपार, भाग्यापार नाही तिच्या, रत्नमय दंडयुक्त, चामरे जीवरी सदा ढळत, मणिमय पादुका रत्नखचित, चरणीजीच्या सर्वदा, विचित्र वसने दिव्य सुवास, हिरणमय रत्न पर्यतक राजस, चंद्ररश्मी संप्रकाश, शय्याजीची अभिनव, दिव्याभरणी संयुक्त, अंगी सुगंध विराजित, गो महिषी खिल्लारे बहुत, वाजी गज घरी बहुअस, दासदासी अपार, घरी माता सभाग्य सहोदर, जिचे गायन ऐकता किन्नर, तटस्थ होती कोकिळा, जिच्या नृत्याचे कौशल्य देखून सकळ नृप डोलविती मान, जिचा भोग काम इच्छून भूपसभाग्य येती घरा, वेशासुनी पतिव्रता, नेमिला जो पुरुष तत्वता, त्याचा दिवस न सरता, इंद्रासही वश्य नसे, परमशिवभक्त विख्यात, दानशील उदार बहुत, सोमवार प्रदोष व्रत, शिवरात्र करी नेमिसी, अन्नछत्र सदा चालवित, नित्य लक्ष त्रिदळे शिवपूजित, ब्राह्मण हस्ते अद्भुत, अभिषेक करवी शिवासी, याचक मनी जे जे इच्छित, ते ते महानंदा पुरवित, कोटी लिंगे करवित, श्रावण मासी अत्यादरे, ऐक भद्रसेना सावधान, कुक्कुट मर्कट पाळिले प्रीती करून, त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून, नाचू शिकविले कौतुके, आपुले जे का नृत्यागार, तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर, कुक्कुट मर्कट त्या समोर, तेथेची बांधी प्रीतीने, करी शिवलीलामृत पुराण श्रवण, तेही ऐकती दोघे जण, सेवेची महानंदा करी गायन, नृत्य करी शिवापुढे, महानंदा त्यासी सोडून, नृत्य करवी कौतुके करून, त्यांच्या गळा कपाळी जाण, विभूती चर्ची स्वहस्ते, एवं तिच्या संगती करून, त्यासही घडतसे शिवभजन, असो तिचे सत्व पाहावया लागून, सदाशिव पातला, सौदागराचा वेश धरिला, महानंदीच्या सदना आला, त्याचे स्वरूप देखोनी ते अबला, तन्मय झाली ते धवा, पूजा करोनी स्वहस्तकी, त्यासी बैसविले रत्नमंचकी, तो पृथ्वी मोलाचे हस्तकी, कंकण त्याच्या देखिले, देखता गेली तन्मय होऊन, म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण, विश्वकर्म्याने निर्मिली जाण, मानवी कर्तृत्व हे नव्हे, सौदागरी ते काढून, तिच्या हस्तकी घातले कंकण, एरी होऊनी आनंदघन, नेम करी तयासी, पृथ्वीचे मोल हे कंकण, मीही 32 लक्षणी पद्मीन, 3 दिवस संपूर्ण, दासी तुमची झाले मी, तयासी ते मानले, सवेची त्याने दिव्यलिंग काढिले, सूर्यप्रभेहुनी आगळे, तेजवर्णिले नवजाय, लिंग देखोनी ते वेळी, महानंदा तन्मय झाली, म्हणे जय जय चंद्रमौळी, म्हणोनी वंदी लिंगाते, म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुनी, कोटी कंकणे टाकावी ओवाळुनी, सौदागर म्हणे महानंदे लागुनी, लिंग ठेवी जतन हे, म्हणे या लिंगापाशी माझा प्राण, भंगली की गेले दग्ध होऊन, तरी मी अग्निप्रवेश करीन, महाकठीण व्रत माझे, एरीने अवश्य म्हणून, ठेविले नृत्यागारी नेऊन, मग दोघे करीती शयन, रत्नखचित मंचकी, तिचे कैसे आहे सत्व, धैर्य पाहे सदाशिव, भक्त तारावया अभिनव, कौतुक चरित्र दाखवी, त्याच्या आज्ञे करून, नृत्यशाळेस लागला अग्न, जन धावू लागले चहूकडून, एकची हाक जाहली, 30 सावधकरी मदनारी, म्हणे अग्नी लागला उठ लवकरी, एरी उठली घाबरी, तव अग्नी वाते चेतला, तैशा माझी उडी घालून, कंठपाश त्यांचे काढून, कुक्कुट मर्कट तिथले सोडून, गेले पळून वनाप्रती, नृत्यशाळा भस्म झाली समग्र, मग शांत झाला सप्तकर, यावरी पुसे सौदागर, महानंदे प्रती ते धवा, माझे दिव्यलिंग आहे की जतन, महानंदा घाबरी ऐकून, वक्षस्थळ घेत बडवून, म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले, सौदागर बोले वचन, नेमाचा आजी दुसरा दिन, मी आपुला देतो प्राण, लिंगाकारणे तुझवरी, मग त्रिचरण चेतविला, आकाशपंथे जाती ज्वाळा, सौदागर सिद्ध झाला, समीपाला कुंडाच्या, अति लाघवी उमारंग, जो भक्तजन भवभंग, उडी घातली सवेग, ओम नम शिवाय म्हणूनी, ऐसे देखता महानंदा, बोलविले सर्व ब्रह्मवृंदा, लुटविली सर्व संपदा, कोश समवेत सर्वही, अश्वशाळा गजशाळा संपूर्ण, सर्व संपत्ती सहित करी गृहदान, महानंदेने स्नान करून, भस्म अंगी चर्चिले, रुद्राक्ष सर्वांगी लेऊन, हृदयी चिंतिले शिवध्यान, हर हर शिव म्हणूनी, उडी निशंक घातली, सूर्यबिंब निघे उदयाचळी, तैसा प्रगटला कपाळमौळी, दशभुज पंचवदन चंद्रमौळी, संकटी पाळी भक्तांते,
माथा जटांचा भार, तृतीय नैत्री वैश्वानर, शिरी झुळझुळ वाहे नीर, भयंकर महाजोगी, चंद्रकळा तयाचे शिरी, निळकंठ खड्वांगधारी, भस्मचर्चिले शरीरी, गजचर्म पांघुरला, नेसलासे व्याघ्रांबर, गळा मनुष्य मुंडांचे हार, सर्वांग वेष्टित फणीवर, दशभुजा मिरविती, वरचेवरी कंदूक झेलित, तेवी 10 भुजा पसरोनी अकस्मात, महानंदेसी झेलोनी धरित, हृदय कमली परमात्मा, म्हणे जाहलो मी सुप्रसन्न, महानंदे माग वरदान, ती म्हणे हे नगर उद्धरून, विमानी बैसवी दयाळा, माता बंधू समवेत, महानंदा विमानी बैसत, दिव्य रूप पावनी त्वरित, नगरा संवेत चालली, पावली सकळ शिवपदी, जेथे नाही आधी व्याधी, क्षुधा तृषा विरहित त्रिशुद्धी, भेदबुद्धी कैची तेथे, नाही काम क्रोध द्वंद्व दुःख, मदमत्सर नाही निशंक, जेथीचे गोड उदक, अमृताहुनी कोटी गुणे, जेथे सुरत तरुंची वने अपार, सुरभींची बहुत खिल्लारे, चिंतामणींची धवलागारे, भक्ताकारणे निर्मिली, जेथे ओसनता बोलती शिवदास, तेथे प्राप्त होय तयास, शिवपद सर्वदा अविनाश, महानंदा तेथे पावली, हे कथा परम सुरस, पराशर सांगे भद्रसेनास, मने हे कुमर दोघे निशेष, कुकुट मर्कट पूर्वीचे, कंठी रुद्राक्ष धारण, भाळी विभूती चर्चून, त्याची पूर्वपुण्य करून, सुधर्म तारक उपजले, हे पुढे राज्य करतील निर्दोष, 32 लक्षणी डोळस, शिवभजनी लावील बहुतास, उद्धरतील तुम्हा ते, अमात्य सहित भद्रसेन, गुरुसी घाली लोटांगण, म्हणे इतुकेन मी धन्य, सुपुत्र उदरी जन्मले, भद्रसेन बोलत पुढती, हे राज्य किती वर्षे करीती, आयुष्य प्रमाण किती, सांगा यथार्थ गुरुवर्या, बहुत करिता नवस, एवढाची पुत्र आम्हास, परमप्रिय कर राजस, प्राणाहुनी आवडे बहु, तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान, तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण, सांगा स्वामी मज तत्वता, ऋषी म्हणे मी सत्य बोलेन देख, परी तुम्हासी ऐकता वाटेन दुःख, हे सभा सकळीक, दुःखार नवी पडेल पै, प्रत्यय सदृश्य बोलावे वचन, ना तरी अंगासी येते मूर्खपण, तुम्हा वाटेल विषाहून, विशेष ऐशी ते गोष्टी, भद्रसेन म्हणे सत्यवचन, बोलावया न करावा अनुमान, तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्षे पूर्ण, झाली असती जानपा, आजपासून 7वे दिवशी, मृत्यू पावेल या समयासी, राव ऐकता धरणीसी, मूर्छा येऊन पडियेला, अमात्यासहित त्या स्थानी, दुःखाग्नीत गेले आहाळूनी, अंतःपुरी सकळ कामिनी, आकांत करीती आक्रोशे, करुनिया हाहाकार, वक्षस्थळ पिटी नृपवर, मग रायासी पराशर, सावध करुनी गोष्ट सांगे, नृप श्रेष्ठा न सोडी धीर, ऐक ऐक सांगतो विचार, जय पंचभूते नव्हती समग्र, शशीमित्र नव्हते ते, नव्हता मायामय विकार, केवळ ब्रह्ममय साचार, तेथे झाले स्फुरण जागर, अहम ब्रह्म म्हणोनिया, ते ध्वनी माया सत्य, तेथोनी जाहले महत्त्व, मग त्रिविध अहंकार होत, शिव इच्छे करुनिया, सत्वांशी निर्मिला पीतवसन, रजांशे सृष्टीकर्ता द्रुहीन, तमांशे रुद्र परिपूर्ण, संगस्थित्यंत करविता, विधीसी म्हणे सृष्टी रचिपूर्ण, एरू म्हणे मज नाही ज्ञान, मग शिवे तया लागून, 4 वेद उपदेशिले, 4 वेदांचे सारपूर्ण, तो हा रुद्राध्याय परमपावन, त्याहुनी विशेष गुह्य ज्ञान, भुवंत्रयी असेना, बहुत करी हा जतन, त्याहुनी अनेक थोर नाही साधन, हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून, श्री शंकर स्वये बोले, जे रुद्राध्याय ऐकती पडती, त्यांच्या दर्शनी जीव उद्धरती, मग कमलोद्भव एकांती, सप्तपुत्रा सांगे रुद्र हा, मग सांप्रदाय ऋषीपासून, भूतली आला अध्याय जाण, थोर जप तप ज्ञान, त्याहुनी अन्य नसेची, जो हा अध्याय जपे संपूर्ण, त्याचे निदर्शने तीर्थे पावन, स्वर्गीचे देवदर्शन, त्याचे घेऊ इच्छिती, जप तप शिवार्चन, याहुनी थोर नाही जाण, रुद्र महिमा अगाध पूर्ण, किती म्हणोनी वर्णावा, रुद्र महिमा वाढला फार, ओस पडिले भानुपुत्र नगर, पाश सोडोनी यम किंकर, रीते हिंडू लागले, मग यमे विधी लागी पुसोन, अभक्ती कृत्या निर्मिली दारुण, तिने कुतर्कवादी भेदी लक्षून, त्यांच्या हृदयी संचरली, त्यासी मत्सर वाढविला विशेष, वाटे करावा शिवद्वेष, तेने ते जाऊन यमपुरीस, महानरकी पडले सदा, यम सांगे दूतांप्रती, शिवद्वेषी जे पापमती, ते अल्पायुषी होती, नाना रीती जाचणी करा, शिव थोर विष्णू लहान, हरी विशेष हरगौन, ऐसे म्हणती जे त्या लागून, आणुनी नरकी घालावे, रुद्राध्याय नावडे जासी, कुंभी पाकी घालावे त्यासी, रुद्रानुष्ठाने आयुष्यासी, वृद्धी होय निर्धारे, याकरिता भद्रसेन अवधारी, अयुत रुद्रावर्तने करी, शिवावरी अभिषेक दार धरी, मृत्यू दुरी होय साच, अथवा शतघट स्थापून, दिव्य वृक्षांचे पल्लव आणून, रुद्रे उदक अभिमंत्रून, अभिषिंचन पुत्रा करी, नित्य 10 सहस्र आवर्तने पूर्ण, क्षोनी पाळा करी सप्तदिन, राय धरिले दृढचरण, सद्गद होऊनी बोलत, सकळ ऋषी रत्न मंडित पदक, स्वामी तू त्यात मुख्य नायक,
काळ मृत्यू भय शोक गुरु रक्षी त्यापासूनी, तरी तो आचार्यत्व करावे पूर्ण. तुझ सवे जे आहेत ब्राह्मण, आणिक सांगती ते बोलावून. आताची आणि तो आरंभी, मग सहस्त्र विप्र बोलावून. ज्यांची रुद्रानुष्ठानी भक्तिपूर्ण, न्यास ध्यानयुक्त पढून. गुरुपासून जे आले परदारा आणि परधन, ज्यांसी वमनाहुनी नीच पूर्ण. विरक्त सुशील गेली या प्राण, दुष्ट प्रतिग्रह न घेती. जे शापानुग्रह समर्थ, सामर्थ्य चालू न देती मित्ररथ. किंवा साक्षात उमानाथ, पुढे आणूनी उभा करीती. ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण, बैसला व्यासपिता घेऊन. सहस्त्र घट मांडून, अभिमंत्रोनी स्थापिले. स्वरधुनीचे सलील भरले पूर्ण, त्यात आम्रपल्लव घालून. रुद्रघोषे गर्जिन्नले ब्राह्मण, अनुष्ठान दिव्य मांडिले. शास्त्रसंख्या झाले दिवस, 7वे दिवशी मध्यान्नी आला चंडांश. मृत्यू समय येता धरणीस, बाळ मूर्छित पडियेला. एक मुहूर्त निचेष्टित, चलनवलन राहिले समस्त. परम घाबरला नृपनाथ, गुरु देत नाभिकारा. रुद्रोदक शिंपून, सावध केला राजनंदन. त्यासी पुसती वर्तमान, वर्तले तेची सांगत. एक काळ पुरुष भयानक थोर, ऊर्ध्वजटा कपाळी शेंदूर. विक्राळ दाढा भयंकर, नेत्र खदिरांगा सारखे. तो मज घेऊनी जात असता, चौघे पुरुष धावूनी आले तत्वता. पंचवदन दशभुज त्यांची साम्यता, कमळ भवांडी दुजी नसे. ते तेजे जैसे गभस्ती, दिगंततम संहारिती. भस्म अंगी व्याघ्रांबर दिसती, दशहस्ती आयुधे. ते महाराज येऊन मज सोडविले तोडूनी बंधन. त्या काळपुरुषासी धरून करीत ताडन गेले ते. ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर, भद्रसेन करी जय जयकार. ब्राह्मणासी घाली नमस्कार, आनंदाश्रू नेत्री आले. अंगी रोमांच दाटले, मग विप्रचरणी गडबडा लोळे. शिवनाम गर्जत तये वेळे, देव सुमने वर्षिती. अनेक वाद्यांचे गजर, डंक गरजे अवघ्यात थोर. मुखद्वयांची महासुस्वर, मृदंग वाद्ये गर्जती. अनेक वाद्यांचे गजर, शिवलीला गाती अपार. शृंगे भृंगे कहाळ थोर, सनया अपार वाजती. चंद्रानना धडकती भेरी, नादन माये नभोदरी. असो भद्रसेन यावरी, विधियुक्त होम करीतसे. षड्रसन्ने शोभिवंत अलंकार, दिव्य वस्त्रे देत. अमोलिक वस्तू अद्भुत, आणोनी अर्पी ब्राह्मणांसी. दक्षिणे लागी भांडारे, मुक्त केली राजेंद्रे. म्हणे आवडे तितके भरा एकसरे, मागे पुढे पाहू नका. सर्व याचक केले तृप्त, पुरेपुरे हेची ऐकिली मात. धनभार झाला बहुत, म्हणून सांडिटी ठाई ठाई. ब्राह्मण देती मंत्राक्षता, विजय कल्याण हो तुझ्या सुता. ऐसा अति आनंद होत असता, तो अद्भुत वर्तले. वसंत येत सुगंधवनी, की काशी क्षेत्रावरी स्वरधुनी. की श्वेतोत्पले मृडानी, रमणलिंग अर्चिजे. की निर्दैवासी सापडे चिंतामणी. की क्षुधिता पुढे क्षीराब्धी ये धावुनी. तैसा कमलोद्भव नंदन ते क्षणी, नारद मुनी पातला. वाल्मिक सत्यवती नंदन, औत्तानपादिकया धुहृदय रत्न. हे शिष्य ज्याचे त्रिभुवनी जान, वंदे जे का सर्वांते. जो चतुष्षष्टी कळा प्रवीण निर्मळ, चतुर्दश विद्या करतळामळ. ज्याचे स्वरूप पाहता केवळ, नारायण दुसरा की. हे कमळ भवांड मोडोनी, पुनः सृष्टी करणार मागुतेनी. अन्याय विलोकिता नयनी, दंडे ताडील शक्रादिका. तो नारद देखोनी तेची क्षणी, कुंडातुनी मूर्तिमंत निघे अग्नी. दक्षिणाग्नी गहरपत्य आहवनी, उभे ठाकले देखता. परशरादी सकळ ब्राह्मण, प्रधानासहित भद्रसेन. धावूनी धरिती चरण, ब्रह्मानंदे उचंबळले. दिव्यगंध दिवसुमनी, षोडशोपचारी पूजला नारदमुनी. राव उभा ठाके कर जोडोनी, म्हणे स्वामी अतिंद्रिय द्रष्टा तू. त्रिभुवनी गमन सर्व तुझे, काही देखिले सांग पूर्व. नारद म्हणे मार्गी येता, शिवदूत चौघे देखिले. दशभुज पंचवदन, तिही मृत्यू नेला बांधून. तुझ्या पुत्राचे चुकविले मरण, रुद्रानुष्ठाने धन्य केले. तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा, शिवे वीरभद्र मुख्य पाठविला. मज देखता मृत्यूसी पुसू लागला. शिवसुत ऐका ते, तू कोणाच्या आज्ञेवरून. आणि तो होतासी भद्रसेन नंदन. त्यासी 10 सहस्त्र वर्षे पूर्ण, आयुष्य असे निश्चये. तो सार्वभौम होईल तत्वता, रुद्र महिमा तुझ ठाऊक असता. शिव मर्यादा उल्लंघुनी तत्वता, कैसा आणि तो होतासी. मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन, पत्रिका पाहिली वाचून. तव 12 वर्षी मृत्यूचिन्ह, गंडांतर थोर होते. ते महत्पुण्य निरसुनी सहज, 10 सहस्त्र वर्षे करावे राज्य. मग तो सूर्यनंदन महाराज, स्वापराधे कष्टी बहु. मग उभा ठाकुनी कृतांत, कर जोडूनी स्तवन करीत. हे अपर्णाधव हिमनक जामात, अपराध न कळता घडला हा. ऐसे नारद सांगता ते क्षणी, राये पायावरी घातली लोळणी.
चिंतनी आणि सहस्त्र रुद्र करुणी महोत्साह करीत असे. शतरुद्र करिता निशेष शतायुषी होय तो पुरुष. हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूप याची देही. तो येथीची झाला मुक्त त्याच्या तीर्थे तरती बहुत. असो यावरी ब्रह्मसूत अंतर्धान पावला. आनंदमय शक्तिनंदन राये शतपद्मधन देऊन तो शविला गुरु संपूर्ण ऋषी सहित जाता झाला. हे भद्रसेना आख्यान जे पडती त्यासी होय आयुष्य संतती. त्यासी काळ न बाधे अंती. वंदोनी नेती शिवपदा दशशत कपिला दान. ऐकता पडता घडे पुण्य केले असेल अभक्ष भक्षण. सुरापान ब्रह्महत्या एवं महापाप पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करिता. हा अध्याय त्रिकाळ वाचिता गंडांतरे दूर होती. यावरी कलियुगी निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष. आयुष्यहीन लोकांस अनुष्ठान हेची निर्धारे. मग तो राव भद्रसेन सुधर्मपुत्रासी राज्य देऊन यो राज्य तारका लागून देता झाला ते काळी. मग प्रधाना संवेत राव जाता झाला तपोवना. शिव अनुष्ठान रुद्राध्याना करिता महारुद्र तोषला. विमानी बैसवनी त्वरित राव प्रधान नेले मिरवीत. विधी लोकी वैकुंठी वास बहुत स्वेच्छे करूनी राहिले. शेवटी शिवपदासी पाऊन राहिले शिवरूप होऊन. हा 11वा अध्याय जान स्वरूप एकादश रुद्रांचे. हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्र समाधान की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फळ देणार. मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान त्यासी न बाधी ग्रह पीडा विघ्न. पिशाच बाधा रोग दारुण न बाधीच सर्वताही. येथे जो मानिल अविश्वास तो होईल अल्पायुषी तामस. हे निंदितो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न व्हावा. त्यासी प्रसवनी वांझ झाली माता त्याची संगती न धरावी तत्वता. त्यासी संभाषण करिता महापातक जाणीजे. ते आपल्या गृहासी न आणावे आपण त्यांच्या सदनासी न जावे. ते त्याजावे जीवे भावे जेवी सुशील हिंसक गृह. जो प्रत्यक्ष भक्षितो विष जे मूर्ख बैसती त्याचे पंक्तीस. त्यासी मृत्यू आला या गोष्टीस संदेह काही असेना. असो सर्व भावे निश्चित अखंड पहावे शिवलीलामृत. हे न घडे तरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा. या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य. त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रगटेल. अपर्णा हृदयाब्ज मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद. जो जगदानंद मूळकंद अभंग नविटे कालत्रयी. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तरखंड. परिसोत सज्जन अखंड एकादशाध्याय गोडहा. इति श्री शिवलीलामृत एकादशोध्याय समाप्त. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. हर हर महादेव.